हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. गुड मॉर्निंग. सकाळचे वाजले आहेत जवळजवळ 9 आणि आम्ही आलेलो आहोत गावावरून आणि जस्ट 2च दिवस आम्ही राहिलेलो, कारण की अचानक अशी जी ही ट्रिप झालेली होती. एमर्जन्सीसाठी जावं लागलं होतं आम्हाला आणि अशी काही प्लॅनिंग नव्हती आणि मी सांगितलं होतं की जसं पियाचे एक्झाम्स आहेत त्यामुळे मी जास्त दिवस राहू शकली नाही. जर तिची एक्झाम नसते ना तर मग मी आठवड्याभरचा मुक्काम केला असता, पण एक्झाम आहे त्यामुळे रिटर्न यावं लागलं. आणि आल्या-आल्या मस्त आम्ही आधी झोपलो, कारण इथे आम्ही ट्रॅव्हलिंग करून आलेलो आणि सकाळी 5 वाजताच इथे वाघोलीला जी आहे ट्रॅव्हल येऊन जाते. त्यामुळे काय होतं ना की थोड्या वेळची झोप मिळते आणि असे झोपलो आम्ही. तर सकाळी डायरेक्ट आता 9 वाजता उठले आणि उठल्या-उठल्या सगळ्यात पहिलं काम केलं मी माझ्या झाडांना पाणी टाकणं, कारण की 2 दिवस मी माझ्या भावाच्या जे आहे त्याच्यावर सोडून गेलेली झाडांना. आणि ज्याला माहीत नसतं ना काही, तो काही ना काही मिस्टेक करतच असतो पाणी देताना. सो मी त्याला सांगितलं होतं कमी पाणी झालं चालेल, पण जास्त पाणी अजिबात होता कामा नये. सो तो थोडं पाणी टाकत होता, म्हणून मी सगळ्यांना चेक करून जे आहे इथे पाणी देऊन देते. कारण की काय होतं की सकाळचं ऊन येतं आणि आता जसं उन्हाळा पुढे जाईल ना तसं 5-5, 10-10 मिनिटांनी जे ना ऊन एक्स्ट्राचं गॅलरीत राहत असतं. म्हणजे आता 12 वाजेपर्यंत पूर्ण झाडांवर ऊन असतं, तर त्यामुळे आणि खूप कडक असं असतं आणि मग मला नको वाटतं झाडांना एवढं त्यांना त्रास द्यायला. सो मी सगळ्यात पहिलं काम माझं हेच केलं उठल्यानंतर आणि माझे डोळे एवढे सुजलेले आहेत, असं वाटतं की अजूनही झोप झालेली नाही आहे. दुपारी एक मोठी झोप घ्यावी लागेल. आणि जो अशा पद्धतीचं ट्रॅव्हलिंग करत असेल ना रात्रीचं, त्यांना माहिती असेल कितीही चांगली ट्रॅव्हल तुम्ही बुक करून घ्या, काही फरक पडत नाही, अजिबात झोप येत नाही. एसीवाली बुक केली तर अजून जास्त वैताग येतो. एसी चालू केली तरीही त्याचं जास्त थंडी वाजते आणि बंद केली तर लगेच गरम व्हायला लागतं. सो अशा पद्धतीने जी आहे ती ट्रॅव्हलिंग झालेली आहे आणि फ्रिक्वेंटली झालं ना, म्हणजे एकच दिवसाचा गॅप आला रात्रीचा, त्यामुळे आदल्याही दिवशी आमची झोप झाली नव्हती आणि लगेच ह्या दिवशी झोप झाली नाही, त्यामुळे जास्त वैताग येतोय. मध्ये 4-5 दिवसाचा ब्रेक मिळाला ना तर बॉडी जरा नॉर्मल होऊन जाते. आणि त्यानंतर अंघोळ वगैरे झाल्यावर मी जे आहे बॅग खाली करायला घेतलेली आहे. भरायला मला जेवढा वेळ लागला नव्हता ना, कारण घाईघाईत मला जायचं होतं, त्यामुळे पटापट बॅग भरली गेली होती. पण आता हा सामान ठेवायला त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागेल. आणि फक्त हेच नसतं, येताना आपण बराच सामान घेऊन येतो, जसे हे लाडू तुम्ही बघताय. मला एवढे आवडत नाही, पण पिया आणि पियाच्या पप्पांना आवडतात, त्यामुळे ते हे आवडून खाणार आहेत. सो अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या गावाकडे गेल्यावर आपल्याला मिळत असतात. सो मी आधी म्हटलं म्हणजे स्वयंपाकाच्या आधी थोडंसं काम करून घ्यावं, जेणेकरून एक बॅग माझी रिकामी होईल आणि कपडे जागच्या जागी जातील, म्हणून मी सगळ्यात आधी हे काम घेतलं करायला. आणि जेव्हा कधीही म्हणजे तुम्ही मला रिलेट करणार हे मला माहीत आहे. आपण जसं असं म्हणजे रात्रीचं ट्रॅव्हलिंग करून येत असतो ना, त्याच्यानंतरचा दिवस हा प्रचंड असा वेगळा जात असतो रोजपेक्षा. आणि काहीही जे घरातली आपली नेहमीची रुटीन असते, सकाळची रुटीन असते, ती काहीही त्या प्रकारे होत नसते. सगळं असं वाटत असतं की बस एकदाचं हे थोडंफार जे काम आहे हे संपवावं आणि एकदाची मस्त झोप घ्यावी, जेणेकरून पुढचा येणारा दिवस चांगला जाईल. आणि तो पूर्ण दिवस अशाच पद्धतीने जात असतो. कुठल्याही गोष्टीत व्यवस्थित लक्ष नसतं, आपण फक्त करण्याच्या मागे असतो की हे संपवावं आणि झोपवावं. आणि मलाही तसंच वाटतंय की हे पटापट झाले की कधी दुपार होईल आणि कधी मी झोपेल, मला असं झालं आहे. आणि ॲक्च्युली काय झालं आहे, पियालाही थोडं बरं नाही आहे, तिला थोडी सर्दी वाटते. कारण काय होतं की लहान मुलांना खूप एक्साइटमेंट असते आणि मग ते एसी चालू बंद आणि ती हवा डायरेक्ट नाकात जात असते. सो तिला आवरणं आम्हाला जरा म्हणजे मुश्किलच झालेलं होतं आणि ऐकत नव्हती. आणि आपल्यालाही वाटते की जाऊ दे, एवढी एन्जॉय करते तर करू देत, पण त्याचा परिणाम आपल्याला नंतर जो आहे तो सहन करावा लागत असतो आणि परिणाम आहे सर्दी. तर आज म्हणून ती स्कूललाही गेली नाही आणि पुढच्या दिवशी लगेच तिची एक्झाम आहे. सो तिने आज रिकवर होणं खूप गरजेचं आहे, पण होपफुली मला असं वाटते की जस्ट हे एसीमुळे आहे तर होऊन जाईल लवकर. आणि तिला सगळ्यात माझ्यापेक्षा जास्त टेन्शन तिला असतं की माझी एक्झाम आहे तर मला स्टडी पण करायचं आहे आणि काय करावं तिचं मला कधी कधी कळत नाही. सो मी तिला बऱ्याच वेळ सकाळी झोपू दिलेलं, म्हटलं तू उठूच नको बाई. तर 10 वाजेपर्यंत अंघोळ, 10:30 वाजेपर्यंत माझी अंघोळ होईपर्यंत ती झोपलेलीच होती. सो आता हे जे माझं काम आहे ना, कपडे ठेवणं जागेवर, हे झालेलं आहे. आणि हेच खूप महत्त्वाचं असतं, कारण की आपण मेकअपचं सामान थोडाफार नेलेला असतो, तो जागच्या जागी लागत नाही तोपर्यंत तेही आपल्याला शांतता मिळत नाही. सो माझं इथे हे काम बऱ्यापैकी संपलेलं आहे.
आणि ज्या दिवशी आमचं जायचं ठरलं ना, मी त्या दिवशी सायंकाळीच म्हणजे जे छोले होते ना ते पाण्यात टाकलेले होते आणि मग मी तसेच्या तसे त्यांना जे आहे फ्रीजमध्ये ठेवलेले, म्हटलं आल्यानंतर बनवूया. सो इथे मी त्यांना थोडं मीठ टाकून वाफवून घेतलेला आहे आणि जो मसाला आहे माझा तो तयार झालेला आहे. कांदे, टमॅटो, अद्रक आणि जे लसूण असतात त्यांना मी भाजून घेतलेलं आहे. काय होतं ना की छोले बनवताना एक प्रॉपर त्यांची पद्धत असते की त्याच्यामध्ये जी आहे जी चहापत्ती असते ती गठोडी बांधून त्यात टाकायची असते. पण मला आवडते ती रेसिपी तशी चहापत्तीची, पण पियाच्या पप्पांना एवढी आवडत नाही आणि जास्त भाजी खाणारे जो व्यक्ती असतो त्याला आवडत नाही म्हटल्यावर मग भाजी उठण्यासाठी त्यांच्या आवडीची भाजीच केली पाहिजे, तेव्हाच ती भाजी संपते. आणि मग मी जो आता तुम्हाला मसाला जो भाजलेला होता तो मी छान मिक्सीमध्ये बारीक करून घेतलेला आणि जस्ट मी ते मस्टर्ड ऑइल घातलेला आहे. थोडासा कढीपत्ता, हिंग वगैरे घालून जी पेस्ट होती ती मी इथे घालून घेतलेली आहे आणि खूप छान टेस्ट येते. आणि एक नॉर्मल जर तुम्हाला असं छोलेचं जर रेसिपी बनवायची असेल तर फक्त काय करायचं, छोले मसाला मिळतो, बऱ्याच वेगवेगळ्या ब्रँडचा मिळत असतो, कुठल्याही कंपनीचा घ्यायचा आणि असा एक नॉर्मल घरच्या घरी मसाला तयार करून हा मसाल्यासोबत जे आहे छोले बनवायचे, खूप छान टेस्ट येते. म्हणजे काय होतं ना की नेहमीच्या भाज्या आपल्याला बऱ्याच वेळा कळत नाही काय बनवावं, त्याच भाज्या गिलकी, दोडकी आणि तेच चाललेलं असतं आणि मार्केटमध्ये गेल्यावर भरगच्च भाजीपाला असतो पण तरीही कळत नाही की घ्यावं काय. पण अशा वेळेला ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या करून ठेवायच्या. आणि मी काय करत असते की जो उरलेला मसाला असतो, जी छोटीशी क्लिप मिळते ती लावून द्यायची. तुम्ही जो चिमटा असतो ना कपड्यांना लावायचा तोही लावू शकता, जेणेकरून त्याचा स्मेल जो आहे तो बाहेर निघत नाही आणि मसाला फ्रेश राहतो. आणि अशा पद्धतीने तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतात. बाहेर जरी स्टोअर केला तरी काही फरक पडत नाही, पण आहे फ्रीजमध्ये जागा असो फ्रीजमध्ये स्टोअर केलेला. आणि हा जो मसाला होता छान भाजून झालेला होता. यामध्ये जे छोले मी वाफवलेले होते तेही मी याच्यात घालून घेतलेले आहेत आणि पाहिजे तशी कन्सिस्टन्सी ठेवायची आणि चवीपुरतं मीठ घालायचं आणि फटक्यात जी आहे छोलेची भाजी इथे माझी तयार झालेली आहे. जेवण केले असं वाटत होतं की लगेच झोपावं, पण म्हटलं नको. काय होतं की किचन जोवर क्लीन होत नाही तोवर मला बरं वाटत नाही आणि जी सकाळची कामं असतात ती सकाळीच झालेली की मग बरं वाटतं आणि मग किचन क्लीन झालं की मलाही फ्रेश वाटायला लागतं. सो आणि 2 दिवसापासून खूप धूळ होती. तसा भाऊ होता घरी पण त्याचं काही काम नव्हतं किचनमध्ये, सो तो किचनला हात लावणं शक्यच नव्हतं. आणि त्यामुळे जी धूळ आहे, इतकी धूळ येते, प्रचंड धूळ येते, कळत नाही की हे धूळ बोलून बोलून ही वाढते की काय, म्हणून एवढी असते की मी सांगू नाही शकत. सकाळी क्लीन करून सायंकाळी जसल्यात तसं होऊन जात असतं. आणि माहीत नाही, आमच्या इथे ॲक्च्युली रोड पण नाही आहेत व्यवस्थित, त्यामुळे जे टँकर वगैरे जातात त्यामुळे खूप धूळ जी असते ती येत असते. आणि जे आहे मी इथे किचन जो आहे व्यवस्थित क्लीन करून घेते, कारण माझं असं मत आहे की आता मला झोपायचंच आहे ना, मग बॉडीला थोडं एक्स्ट्रा दमवून जरी घेतलं तरीही चालतं आहे ना, कारण नंतर तर आपण स्वतःला रिकवर करणार आहोतच, अशी माझी थिंकिंग आहे. त्यामुळे माझे बरेच कामं ह्या गोष्टीमुळे जे आहे ना झोपण्याआधी होऊन जात असतात. आणि रात्रीही माझं तसंच असतं. मला असं वाटतं की आता तर मला झोपायला जायचं आहे, पूर्ण रात्रभर मी आराम करणार आहे, तर मग कशाला उद्यावर कामं सोडायची, ती कामं आजच करून घ्या. आणि अशा पद्धतीने जे आहे ना ते कामं माझे होऊन जात असतात. 1-2 वेळा तुम्हीही ट्राय करा, काय माहिती तुम्हालाही फायदा होईल ह्या गोष्टीचा. आणि जेवढं जमतं आहे मी तेवढा किचन व्यवस्थित इथे क्लीन करून घेत आहे. आणि तसं तर म्हणजे 2 दिवसाची जी रुटीन होती ना माझी ती बिघडलेली आहे. म्हणजे सोमवार आणि मंगळवार. सोमवार म्हणजे असं असतो ना की पॉवर पॅक असतो, कामांची सुरुवात होत असते आणि तो दिवस जर असा निवांत कुठेतरी बाहेर जाऊन गेला तर मग पुढचा आठवडाच व्यवस्थित एवढा जात नाही. आणि किचन व्यवस्थित क्लीन झाल्यावर मी लगेच भांडे देखील घासून घेतलेले आणि पियाचं चाललं आहे की मला झोपायचं आहे मम्मा, मला खूप वेळ झोपायचं आहे. आणि तिला मी सांगते की बस 5 मिनटं थांब मग जाऊयात. आणि ती माझ्याशिवाय एकटी झोपायला अजूनपर्यंत गेलेली नाही आहे. 6 वर्षाची झाली आहे ती, पण अजिबात जात नाही. तिला मी पाहिजेच, झोपल्यानंतर तू कुठेही जा पण झोपेपर्यंत तू माझ्यासोबत फक्त ये, तर असं तिचं असतं. आणि मी इथे किचन क्लीन करून घेतलेला. आणि जसं मी तुम्हाला म्हणली की मला असं वाटतं की मला झोपायला जायचं आहे, तर त्याआधी थोडे एक्स्ट्राचे कामं झाले पाहिजे. सो मी इथे लगेच एक काम घेतलेलं, कारण पिया लागली होती खेळायला आणि तिचं बडबड बंद झाली होती की चल झोपायला चल झोपायला. म्हटलं चला 2 मिनटात हेही काम करून घेऊया. आणि जे डिशवॉश आपले म्हणजे हँडवॉश लिक्विड असतात ते संपलेले होते. म्हटलं हेही आत्ताच काढून घेऊयात, कारण मग काय होतं की सायंकाळी परत स्वयंपाक आणि हे ते परत, आणि जास्त वेळ झोपला झाली ना दुपारची की मला असं वाटतं की असं वाटतं मी जास्त दमते म्हणजे झोपून उठल्यावर. आणि हे तुमच्यासोबतही होत असेल तर मला नक्की सांगा की मी काहीतरी वेगळी आहे, मला माहीत नाही. म्हणजे जास्त झोप झाली की मी सुस्त होऊन जाते अजून, की असं वाटत नाही की फ्रेश नाही वाटत दुपारी झोपल्यावर. सो तेही एक रिझन आहे की मी दुपारी जास्त झोपत नाही. जेव्हा काही गरज असली मी तेव्हाच झोपते. आणि छान मी ते जे आहे हँडवॉश वगैरे भरून घेतलेलं आहे. एक एक काम जेवढे कमी झाले तेवढं बरं असतं.
1 वाजेपासून तर 4 वाजेपर्यंतची झोप घेतल्यानंतर आज मी मला असं वाटतं खूप जास्त झोप म्हणते आणि हे ऐकून तुम्हाला न येऊ झोप. सो मी आता याच्यापुढे बोलणार नाही आहे. तर मी इथे आता 4 वाजलेले आहेत, जवळजवळ 4:30 झाले असतील आणि गॅलरी पण खराब होती. घर हळूहळू क्लीन केलेलं मी दिवसभरात. सो गॅलरीच तेवढी होती जी माझी बाकी होती, म्हणून 2 दिवसाचा जो झाडू लागलेला नव्हता, म्हटलं झाडू आणि क्लीन ही झालीच पाहिजे. आणि म्हणजे उद्या सकाळी काय होतं ना, की हे काम जर उद्या सकाळी मी केलं तर माझा अर्धा तास याच्यामध्ये वेस्टेज होईल आणि जे मला 2 दिवसाचे पेंडिंग कामं होते ते माझे होणार नाही. सो म्हणून मी आताच हे घेतलं मनावर आणि हे करून घेतली. आणि करण्यामागचं रिझन असं होतं की मला याच्यानंतर कपडे धुवायचे होते. सो कपडे वाढवून जर मी घातले तर मग नंतर झाडायला घेतलं तर मग ही सगळी धूळ बसणार, म्हणून मी आधीच याला क्लीन करून घेत आहे. आणि पियाचं चालू झालेलं आहे मला की माझी एक्झाम आहे मम्मा मला शिकव म्हणून. सो मला तिलाही वेळ द्यावा लागणार आहे. सो सायंकाळनंतर जो असेल ना तो मी तिला धरून बसेल, नाही तर मग ती मला ब्लेम करेल की तू मला शिकवलं नाही आणि म्हणून मला कमी मार्क्स मिळाले. सो माझ्यावर ब्लेम येता कामा नाही, म्हणून मी हे कामं जे आहे माझे पटापट करून घेते. आणि हे जे मी इथे बसण्यासाठी बनवलं आहे ना, ट्रस्ट मी एवढा फायदा होतो आहे ना, जेव्हा वाटलं ना तेव्हा येऊन मी इथे बसू शकते. तुमच्या बरेच कमेंट्सचा रिप्लाय मी इथे बसूनच देत असते आणि खरंच मला तुम्ही कमेंट्स करत जा. मला खूप छान वाटतं तुमचे सगळे कमेंट्स ऐकून. अशा पद्धतीचा जो मॉप आहे ना तो तुम्ही यूज करत असणार की फटक्यात काही जर पुसून काढायचं आहे ती मोठा कापड घ्यायचा आणि पायाखाली घालून पटापट जे आहे मॉपचं काम होत असतं. आणि ही गॅलरी असल्यामुळे धूळ असल्यामुळे मी एक मोठा कापड घेतलेला आहे इथे आणि एकाच कापडात पूर्ण गॅलरी क्लीन करते, जेणेकरून जी एक्स्ट्राची धूळ आहे ती तरी निघेल. आणि बघूयात उद्या काय डीप क्लीन करायची ती, पण सध्या तरी एवढ्यावर भागवूयात. आणि म्हणून मी इथे नॉर्मल फक्त कापड फिरवून घेते, जेणेकरून नाहीतर मग त्याच पायांनी घरात आले की घर कितीही क्लीन केलं तरीही मग ते होत नाही. आणि मला कपडे आता वॉश करून इथे वाळवत घालायचे आहेत, म्हणून सगळे मी ग्रिल्स वगैरेही व्यवस्थित क्लीन करून घेत आहे. एवढा सामान आम्ही 2 दिवसासाठी गेलेलो आणि एवढा सामान आणलेला. आणि हे प्रत्येकासोबत होत असतं, हे पण घेऊन जा ते पण घेऊन जा, इथे स्वस्त मिळतं तिकडे महाग मिळतं, तू ने हे पण. असं करता करता अर्धी जी पोती आहे ना ही गोणी ही अर्धी भरून आम्ही आणलेली. पीठ पण घेऊन जा, काय करावं इतकं आणावंच लागतं. आणि मग सो एवढा मोठा सामान आहे जो मला काढायचा आहे, बाहेर व्यवस्थित रचायचं आहे. जे गरजेचं होतं मी तेवढं काढून ठेवलेलं आहे. आणि आता जे लास्ट मोठं काम होतं माझं कपडे वॉश करायचं, कारण एवढे बेडशीट्स असतात, खाली अंथरायला आपण अजून बेडशीट नेतो, पांघरायला जी असते शाल असते, या सगळ्या गोष्टी वॉश केल्याशिवाय एकच वेळा आपण यूज करत असतो. पण जोवर ते वॉश करून आपण व्यवस्थित घडी करून ठेवत नाही तोवर मनाला शांतता मिळत नाही. आणि म्हणून मी हे सगळे कपडे आजच वॉश केले. तसं असं म्हटलं जातं की सायंकाळी कपडे धुऊ नये, म्हणजे रात्री बाहेर वाळवायला घालू नये. पण असो कधीतरी तर हे करावंच लागतं, कारण दुसऱ्या दिवसाचं काम कमी करायचं असेल तर आज सायंकाळचा उपयोग झाला पाहिजे. त्यामुळे मी यांना आताच जे आहे वॉश करून घेतलेले. आणि इथे मी माझा व्लॉग संपवत आहे. खूप सारे कामं केलेले, खूप सारे कामं मी तुमच्यासोबत दाखवलेले आज. आणि मी बॅक टू रुटीन आता आलेली आहे आणि होपफुली छान छान व्हिडिओ आता येणार आहेत. तर चॅनलला तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की याला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपण भेटूया अशाच पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.